टॉप लेवलला IT मध्ये लेडीज फक्त 8.5% आहेत. हा. एंट्री लेवलला त्यांचं रिप्रेझेंटेशन खूप आहे, 27-28% आहे. काय येतं माहितीये का, लेडीजच्या बाबतीमध्ये ना मदरहूड हा एक खूप मोठा चॅलेंज पण आहे आणि ब्लेसिंग पण आहे. म्हणजे ते आलं की मग लेडीजचं हॉर्मोन्सच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी बदलतात. त्यांचा बऱ्यापैकी चाइल्ड रेझिंग मध्ये टाइम स्पॅन जातो आणि बऱ्यापैकी ज्या खूपच प्रॉमिसिंग लेडीज असतात ना, त्यांना ब्रेक घ्यावा लागतो अनेक वेळा, त्यांना परत येता येत नाही किंवा त्यांच्याकडे पण वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. कोणी प्रेग्नंट आहे तर प्रेग्नंट लेडीला हायर करण्याचा पण लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो किंवा लग्न झालंय मग आता तुम्ही प्रेग्नन्सी प्लान करता हा का, हे विचारण्यात येतं तिला. हो, हे विचारण्यात येतं. विचारण्यात येतं. प्रेग्नन्सी पार्ट पण प्रमोशनच्या वेळेस कन्सिडर होतो ना. आहे माझ्याकडे अशा केसेस, माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना प्रेग्नन्सी असल्यामुळे, आता प्रेग्नन्सी आहे ना, मग तिला तेवढ्या हाईकची गरज नाहीये, 6 महिने तशी घरी राहणार, त्यांचं गेलं काम, जेवढं पण तिने काम केलंय ते सगळं जातं. मग दोन्ही साईडचे बायसेस आहे, तिच्यावर अन्याय पण होतो, तिला काही प्रमाणात फेवरिझम पण मिळतं.